हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन. तर आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन केक घेऊन आलेली आहे आणि तो आहे 2 किलोचा चॉकलेट फ्लेवरचा. तर त्यासाठी मी एकूण 700 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेलं चॉकलेट फ्लेवरचं आणि क्रीम ही 1 किलोचा जो आपला क्रीमचा बॉक्स असतो तो घेतलेला आहे सगळा बीट करून. तर आता खालचा टेअर करायला घेतलेला आहे. तर खालचा टेअर करण्यापूर्वी त्याच्या ज्या साईडने थोडासा कट केलेला आहे, जे म्हणजे आतल्या बाजूला जरा छोटा केलेला आहे तो केक, जेणेकरून आपला केकची डिझाईन ही आपला जो बेस आहे केकचा पुठ्ठ्याचा त्याच्या बाहेर जाणार नाही, म्हणून तो थोडासा आतल्या बाजूने कट केलेला आहे आणि त्याची साईज जरा छोटी केलेली आहे. आता तो जो कट केलेला भाग आहे तो मी मधल्या भागामध्ये अरेंज केलेला आहे. तर त्याच्यासाठी आधी पहिल्यांदा क्रीम लावून घेतलेले आहे सगळ्या बाजूने आणि मग त्याच्यावरती जे आपले केकचे जे स्पंजचे जे तुकडे आहेत ते घातलेले आहेत. त्यामुळे काय झाले की केकला हाईट आलेली आहे आणि उंचीला झालेला आहे केक हा आणि दिसायला पण खूप सुंदर झालेला आहे केक हा. तर आता सगळ्या बाजूने जे केकचे तुकडे आहेत ते लावून घेतलेले आहेत आणि आता त्याच्यावरती क्रीम लावून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आता थोडंसं आपलं गनाश घालणार आहे आणि मग चॉकलेटचे थोडेसे कट केलेले तुकडे आहेत ते घातलेले आहेत. तर त्यामध्ये तुम्ही चोको चिप्ससुद्धा यूज करू शकता, पण मी चॉकलेट डार्क कंपाऊंड चॉकलेट यूज केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या केकला चव ही छान आलेली आहे आणि केक एकदम टेस्टी झालेला आहे. आता जी शेवटची लेयर आहे ती ठेवताना थोडासा जी केक आहे तो थोडासा तुटलेला आहे, पण आता त्याच्यावरतीच मी क्रीम लावून घेणार आहे, कारण आपला जो तुटलेला केक आहे तो वरून काही दिसत नाही, त्यामुळं त्याच्यावरती क्रीम लावून तो व्यवस्थित केक सेट करायला आता ठेवून देणार आहे. मी व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी सांगत असते की केक करताना आपल्या केकला हे फिनिशिंग खूप चांगल्या प्रकारे द्यायचं आणि केक हा आपला अट्रॅक्टिव्ह करण्यावरती भर द्यायचा आणि त्याचबरोबर आपल्या केकची चव ही पण छान झाली पाहिजे, जेणेकरून कस्टमर आपल्याला पुन्हा पुन्हा केकच्या ऑर्डरी देईल. त्यामुळे केक करताना केकचं फिनिशिंग, केकची चव आणि केकचं डेकोरेशन यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची तडजोड करायची नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे. केक हा एकदम आपला बेस्टच झाला पाहिजे नेहमीप्रमाणे, कारण आपण जितकं केक करण्यावरती आपलं प्रॅक्टिस करू तेवढा केक हा आपला छान होतो आणि सुंदर होतो. आता माझा जो खालचा टेअर आहे तो झालेला आहे आणि तो फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेला आहे. आता दुसरा टेअर आहे छोटा, तो करायला घेतलेला आहे आणि तो करताना सुद्धा थोडासा कट केलेला आहे, जेणेकरून खालचा टेअर आणि वरचा टेअर हा एकदम व्यवस्थित दिसेल त्या अंदाजानेच तो कट केलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये सुद्धा जे आपल्या केकचे तुकडे आहेत ते घातलेले आहेत आणि त्याच्यावरती क्रीम लावून घेणार आहे, कारण खालच्या केकला जी सेम प्रोसेस केलेली तीच करायची आपल्याला, तशीच वरच्या केकला सुद्धा. हा केक करायला जवळजवळ मला नाही म्हटलं तरी 1.5 तास गेलेला आहे, कारण केकला फिनिशिंग करायला जास्त वेळ गेलेला आहे माझा, कारण केक हा 2 किलोचा होता आणि हाईटला सुद्धा होता केक हा. त्यामुळं केक शिजवण्यापासून पूर्ण केक रेडी होण्यापर्यंत जवळजवळ माझे 2 तास गेलेले आहेत आणि केक हा चांगल्या प्रकारे सेट करून मगच मी केक हा कस्टमरला दिलेला आहे. आता वरचा टेअर सुद्धा मी क्रीमने कवर करणार आहे आणि मग पूर्ण व्यवस्थित कवर करून झाल्यानंतर मग तो खालच्या टेअरवरती अरेंज करणार आहे.
फ्रेंड्स, तुम्ही जर पहिल्यांदाच स्नेहाज किचन पाहत असाल तर प्लीज स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आता वरचा टेअर पण आपला होत आलेला आहे. तो सुद्धा हाईटला झालेला आहे, कारण जो आपला केकचे स्पंज जे कट करून घेतलेले होते ते मध्ये अरेंज केल्यामुळे केकला आपल्या हाईट झालेली आहे आणि पूर्ण केक हा आपला हायटेड केक झालेला आहे. कस्टमरच्या डिमांडनुसार तुम्ही क्रीम कमी जास्त यूज करू शकताय. मी याला थोडीशी क्रीम कमी यूज केलेली आहे, कारण कस्टमरला क्रीम जास्त नको होती. आता खालच्या टेअरवरती वरचा टेअर अरेंज केलेला आहे आणि आता केक करायला घेणार आहे. आता वरच्या बाजूने पूर्णपणे मी चॉकलेटने तो कवर करून घेतलेला आहे. पण कवर करताना काय झालेलं आहे की गणाश हे पूर्ण ओघळून खालच्या ह्याच्यापर्यंत केकपर्यंत आलेलं आहे. पण काही हरकत नाही, ते पूर्ण व्यवस्थित पुन्हा मी पांढऱ्या क्रीमने कवर करून घेतलेला आहे केक नंतर. आता तुम्ही बघू शकता की व्हिडिओमध्ये खालच्या बाजूने पूर्ण चॉकलेट गणाश खालच्या टेअरवर पण आलेला आहे आणि वरच्या टेअरवरती पण आलेला आहे सगळ्या खालच्या बाजूने. पण मला अशीच सेम डिझाईन करायची होती, पण ते दिसताना व्यवस्थित दिसत नव्हती. त्यामुळे पुन्हा मी प्लेन स्क्रॅपर घेऊन ते क्लीन केलेलं आहे. सगळीकडे पसरवून घेतलेला आहे गणाश. वरच्या बाजूने मी तसंच ठेवलेलं आहे, पण खालच्या बाजूचं सगळ्या बाजूने ते पसरवून घेतलेलं आहे. ते बघा, कारण दिसताना केक हा एवढा काही खास वाटत नाही, पण नंतर जेव्हा तो केला मी तर तेव्हा तो एकदम सुंदर केक झालेला आहे. कारण त्याच्यावरती जे चॉकलेटचं दिसतंय त्याच्यावरती मी पुन्हा एकदा व्हाईट क्रीमने तो केक हा कवर करून घेतलेला आहे. त्यामुळे केक हा पूर्णपणे चवीला पण झालेला आहे, कारण त्याच्यामध्ये वरच्या बाजूने पण पूर्णपणे चॉकलेट आहे आणि आतल्या बाजूने पण पूर्णपणे चॉकलेट आहे. त्यामुळे केक हा एकदम टेस्टी झालेला. आता खालच्या बाजूने पण पूर्ण व्यवस्थित ते सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे चॉकलेट. आता ते मला दिसताना एवढं काही खास वाटत नव्हतं, म्हणून पुन्हा त्याच्यावरती व्हाईट क्रीम घेतलेली आणि ती अरेंज केलेली आहे. आता जे खालच्या बाजूने चॉकलेट दिसतंय आपल्या खालच्या टेअरवरती, त्याच्यावरती मी छोटी छोटी फुलं काढलेली आहेत M1 नोझल घेऊन, आणि व्हाईट क्रीममध्ये मी ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि त्याने मी ब्राऊन क्रीम तयार केलेली आहे आणि त्यांना छोटी छोटी फुलं काढलेली आहेत गुलाबाची. आता खालच्या बाजूने सुद्धा मी बॉर्डर करून घेतलेली आहे, पण त्याच्यामध्ये थोडंसं व्हाईट क्रीम घातलेलं आहे, त्यामुळे जरा फेंट कलर झालेला आहे. कारण वरची फुलं ही आपली डार्क आहेत आणि खालची बाजू ही फेंट केलेली आहे. आणि त्याच्यावरती आता व्हाईट न्यूट्रल जेल घेऊन त्याच्यावरती डिझाईन केलेली आहे आणि कस्टमरचं नाव टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती थोडी छोटी 2 फुलं काढलेली आणि जे आपले शुगर बॉल्स असतात त्यानं मी केक डेकोरेट केलेला आहे. आता तुम्ही बघू शकताय मगाचा केक आणि आत्ताचा केक यामध्ये खूप फरक आहे आणि खूप सुंदर झालेला आहे केक. आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.